की मंत्र शब्दातला म हा मनन सूचित करतो अच्छा. आणि हा शब्द त्राण म्हणजे रक्षण सूचित करतो. एकदा मंत्र म्हणणं म्हणजे आवर्तन, हं. पुन्हा पुन्हा मंत्र म्हणणं म्हणजेच जप. यानंतर मंत्राच्या वेळेला आपल्याला एका ठिकाणी बसणं, स्थिर बसणं आवश्यक आहे. याला कायास्थैर्य असं म्हणतात. बर. कारण शरीर जर हलतं राहिलं तर मनाची पण चलबिचल होते आणि मग मंत्राच्या पठणाकडे आणि त्याच्या अर्थाकडे लक्ष राहत नाही. नमस्कार. महा MTB गप्पांमध्ये आपलं स्वागत. मी तृप्ती पारसनीस. सध्या नवरात्र सुरू आहे आणि नवरात्र म्हटलं की श्रीसूक्त पठण, भवानी अष्टक याचं पठण सतत सुरू असतं. पठण म्हटलं की संस्कृत अर्थात मंत्र हे आले. पण हे मंत्र कसे उच्चारावे, हे मंत्र कशा पद्धतीने म्हटले जातात, याचं सामर्थ्य काय आणि या मंत्रातनं होणारा फायदा काय, या सगळ्या गोष्टी जाणून घेण्यासाठी आज आपल्याबरोबर आहेत रुईया कॉलेजच्या संस्कृत विभाग प्रमुख डॉक्टर वैशाली दापके. वैशाली दापके या संस्कृत विभागाच्या प्रमुख असून त्यांनी MA PhD केलंय आणि त्यांना MA या विषयामध्ये प्रथम पारितोषिक आणि अर्थात सुवर्णपदक मिळालंय. मंत्रांचं सामर्थ्य आणि मंत्रांविषयी सविस्तर माहिती आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊयात. वैशाली मॅम, तुमचं महा MTB गप्पांमध्ये मनपूर्वक स्वागत. नमस्कार. सध्या नवरात्र सुरू आहे. सगळीकडनं मंत्रांचे, जपांचे आवाज कानावर पडतायत आणि जप म्हटलं की संस्कृत भाषा ही आलीच. तर संस्कृत भाषेतले जे हे मूळतः मंत्र आहेत, हे मंत्र म्हणजे नक्की काय? मंत्र शब्द मन ह्या क्रियापदापासून तयार झालेला आहे. मननात मंत्र हा असं म्हटलं जातं. अच्छा. त्याची व्याख्या पण एक छान संस्कृत भाषेत उपलब्ध आहे. मकारो मननम प्राह त्रकारस्त्राण उच्यते मनन त्राण संयुक्तो मंत्र इत्यभिधीयते. याचा अर्थ असा की मंत्र शब्दातला म हा मनन सूचित करतो. अच्छा. आणि हा शब्द त्राण म्हणजे रक्षण सूचित करतो. बर. आणि म्हणून मननात त्रायते स मंत्र हा, मनन केल्यानंतर जो आपलं रक्षण करतो तो म्हणजे मंत्र. आता इथे लक्षात घेतलं पाहिजे की मंत्र शब्दामध्ये मनन म्हणजे मनन करणे ही क्रिया महत्वाची आहे. बर. आपल्याला असं असतं की मंत्र आपण म्हणतो, पण ते म्हणताना त्याचा अर्थ जो आहे त्याचं मनन करणं. मंत्र हा बरेचदा कुठल्या तरी देवतेचा असतो, तर त्यावेळी मंत्र म्हणताना देवतेची मूर्ती मनश्चक्षूंसमोर असणं किंवा त्या देवतेचंही मनन करणं हे अपेक्षित असतं. आता मंत्र म्हणजे काय, त्याचा उद्देश काय असतो, तर आपल्याला माहिती आहे की आपण मंत्र कशासाठी म्हणतो, तर इच्छित गोष्टी, इष्ट गोष्टी प्राप्त व्हाव्या म्हणून मंत्र म्हटला जातो आणि अनिष्ट गोष्टींचं निवारण व्हावं म्हणून मंत्र म्हटलं जातं. आणि म्हणून इष्ट साधक आणि अनिष्ट निवारक वर्ण समूह, वर्ण अक्षरांचा समूह म्हणजे मंत्र. पण पुन्हा एक लक्षात घेतलं पाहिजे की मंत्र म्हणजे नुसते काही अक्षर एकमेकांसमोर ठेवली की मंत्र होत नाही. बर. तर वर्ण म्हणजे एक एक अक्षर हा ध्वनी असतो, आपण उच्चारतो तेव्हा. ध्वनी म्हटलं, एखादा वर्ण जरी उच्चारला तरी त्याच्या नाद लहरी तयार होतात आणि ह्या नाद लहरींमध्ये शक्ती असते. त्यामुळे मंत्र जेव्हा म्हटला जातो तेव्हा मंत्र म्हणणारा जो साधक असतो त्याच्यातली शक्ती तो मंत्र जागृत करतो. अच्छा. आणि असं हे मंत्राचं महत्व आहे, असं हे मंत्राचं सामर्थ्य आहे. बर. आणि म्हणून मंत्र म्हणताना मनन आणि योग्य उच्चारण या दोनही गोष्टींची अत्यंत आवश्यकता आहे. ह्या लक्षात घेऊन मंत्र म्हणणं हे गरजेचं आहे. बरोबर. म्हणजे मंत्र म्हणजे शब्दांचा केवळ समूह नव्हे, तर तो समूह तुम्ही कशा पद्धतीनं उच्चारता हेही तेवढंच महत्वाचं आहे. आता तुम्ही मंत्र म्हणजे काय हे सांगितलं, तर आता माझा प्रश्न पुढचा असा आहे की हे मंत्रांचं उच्चारण कधी आणि कसं करावं आणि त्यासाठी काही नियम आहेत का? आता मंत्रांच्या उच्चारणासंबंधी किंवा मंत्र जेव्हा जपला जातो तर त्यावेळेचे काही नियम ते मंत्र म्हणतानाचे, तर ते आपण थोडेसे पाहून घेऊया. की मंत्राचा एकदा मंत्र म्हणणं म्हणजे आवर्तन, पुन्हा पुन्हा मंत्र म्हणणं म्हणजेच जप. बर. तर आता जेव्हा जप करायचा असतो तर पुष्कळ वेळा असं असतं की काही हे मंत्र हे गुरु मंत्र असतात. म्हणजे गुरु आपल्या शिष्याला मंत्र देतात. विशेष करून सद्गुरू म्हणजे अध्यात्म गुरु जे असतात ते आपल्या शिष्याच्या मनाची ठेवण, त्याची आध्यात्मिक प्रगती हे सगळं पाहून त्याला साजेसा
असा मंत्र त्याला देतात बर. आणि मग तो मंत्र त्याचा जप गुरूंनी सांगितल्याप्रमाणे त्यांनी करायचा असतो. आता जप करताना एक गोष्ट लक्षात ठेवावी, मंत्र जप करताना, की आपल्या आजच्या धकाधकीच्या जीवनात सकाळीच आपल्याला स्नान झाल्यावर मंत्र म्हणायला वेळ मिळेल असं नाही. बर. पण आपण मंत्र म्हणण्याची वेळ आणि जागा शक्यतो ठरवून ठेवावी. त्या ठिकाणीच आपण शक्यतो मंत्र म्हणावा. बर. आणि मंत्र म्हणायच्या पूर्वी हातपाय धुवून शरीर शुद्धी थोडी तरी करून बरोबर. मंत्र म्हणावा. बर. यानंतर मंत्राच्या वेळेला आपल्याला एका ठिकाणी बसणं, स्थिर बसणं आवश्यक आहे. याला कायास्थैर्य असं म्हणतात. बर. कारण शरीर जर हलतं राहिलं तर मनाची पण चलबिचल होते आणि मग मंत्राच्या पठणाकडे आणि त्याच्या अर्थाकडे लक्ष राहत नाही. मी आधीच म्हटलं की मनन ही मुख्य क्रिया आहे मंत्र म्हणण्यामध्ये. त्यामुळे मंत्राचा जो अर्थ आहे किंवा मंत्राची जी देवता आहे ती आपल्याला मंत्र म्हणताना तो अर्थ लक्षात घ्यायचा आहे. त्या देवतेचं प्रतीक म्हणा किंवा त्याची मूर्ती त्या क्षणी आपल्या मनश्चक्षूंसमोर असायला हवी. ही आदर्श स्थिती आहे मंत्र म्हणतानाची. आणि त्यासाठी मनाची एकाग्रता हवी. पण मन एकाग्र केव्हा राहील? जेव्हा शरीर स्थिर असेल तेव्हा. बरोबर. आता आपल्याला एकाच स्थितीमध्ये काही काळ म्हणजे आपण 108 वेळा एक माळ करणार असू मंत्रांची, तर तेवढा वेळ बसण्या इतपत तरी आपल्याला स्थैर्य हवं. आणि मग आपण असंच आसन म्हणजे बसण्याची स्थिती निवडावी की ज्यामध्ये आपल्याला तितक्या वेळ बसता येईल स्थिरपणे आणि मग मंत्र शांतपणे म्हणता येईल किंवा त्याचा जप करता येईल. साधारणपणे मंत्र म्हणताना त्याचा जप करायचा असेल तर जपसंख्या आधी ठरवावी आणि मग ती त्या ठरवलेल्या संख्येतच नित्य जप करावा. जसं वेळ आपण ठरवतो आणि बसायची जागा. कारण कसं असतं बघा की आपल्याला ठराविक वेळेला भूक लागते कारण आपण तशी सवय आपल्याला लावून घेतलेली आहे. बरोबर. तशीच मंत्र म्हणायची जर ठराविक वेळेची सवय झाली तर आपल्याला त्या वेळेला ती आठवण होतेच आणि ती वेळ आपल्याला उपकारक असेल तर त्यावेळी मंत्रसाधना अधिक चांगल्या प्रकारे होते. आता ही मंत्रसाधना शक्यतो 4 लोकांच्या मध्ये किंवा जिथे खूप गडबड आहे किंवा उद्यानामध्ये वगैरे अशी करू नये. का करू नये? तर कारण मन आकर्षित होईल या वेगवेगळ्या आवाजांकडे. बरोबर. असं म्हटलं जातं की मंत्र म्हणताना नेत्र अर्धोन्मिलित असावे, म्हणजे अर्धे मिटलेले. बर. तर असं का? पूर्ण मिटले तर तेच म्हटल्याने कदाचित झोप येऊ शकेल. अच्छा. आणि डोळे उघडे ठेवले तर खूप ठिकाणी चित्त आकर्षित होतं आणि मग मंत्राच्या अर्थाकडे लक्ष जात नाही. वेगवेगळेच विचार मनात असतात आणि आपण यांत्रिकपणे फक्त मंत्राचा उच्चार करत असतो. आणि म्हणून नेत्र अर्धोन्मिलित असावे. अच्छा. आता याच्याही पुढे जाऊन असं सांगतात की डोळे अर्धे मिटलेले असले तरी बुबुळं आत फिरत असतात. म्हणजे ती पण एक चंचलता असते. तर तसं होऊ नये म्हणून सांगितलेलं आहे की आपल्या नाकाच्या टोकावर, नासिकाग्रावर किंवा भ्रूमध्यामध्ये आपली दृष्टी स्थिर करावी. पण काही वेळेला आपल्याला सवय नसते त्यामुळे डोकं दुखू शकतं. त्यामुळे असं झालं तर लगेच हे करू नये. हळूहळू ह्याचा सराव आपण केला पाहिजे. मी म्हटलं तसं की आपली ही जी साधना आहे त्याचं प्रदर्शन करू नये. मी ज्यांच्याकडे योग शिकले ते गुरुवर्य अण्णा व्यवहारे ते म्हणत असत की प्रदर्शन केलं की दर्शन होत नाही आणि प्रसिद्धीच्या मागे लागलं की सिद्धी प्राप्त होत नाही. तर या दृष्टीने आपली साधना ही आपल्यापुरती ठेवावी. मंत्र साधनेमध्ये कुठलीही स्पर्धा दुसऱ्याशी करू नये. बरोबर. कारण हा स्पर्धेचा भाग नाहीये. ही आपल्या उन्नतीसाठी आपण मंत्र साधना करतोय, आपल्या चित्ताला शांती मिळावी म्हणून. दुसरा आपल्या पुढे जातोय का, आपल्यापेक्षा जास्ती म्हणतोय का, हे विचार जर मंत्र म्हणताना आले तर मंत्राकडे आपलं लक्ष राहणार नाही. आता असं होऊ शकतं की सुरुवातीला जेव्हा आपण साधना मंत्र जपाची सुरू करतो तर तेव्हा आपलं चित्त मंत्रावर एकाग्र होत नाही किंवा खूप वेगवेगळे विचार आपल्या मनात एकाएकी निर्माण व्हायला लागतात. पण मुद्दाम बळजबरीने त्या विचारांना थांबवूही नाहीये. कारण जेवढ्या जोराने त्यांना थांबवू तितक्या जोरात उफाळून ते विचार पुन्हा पुन्हा आपल्या मनात येतील आणि मंत्राकडून आपलं लक्ष हे दुसरीकडे वेधलं जाईल. हे अत्यंत स्वाभाविक आहे कारण आपल्या मनाला अशी सवय नसते एका ठिकाणी बसून एकच गोष्ट शांतपणे लक्ष देऊन करण्याची. आणि म्हणून आणि असं म्हणतात की हे विरेचन असतं. आपल्या मनात खूप नको त्या गोष्टी साठलेल्या असतात.
जेव्हा आपण असं काही सकारात्मक करायला जातो तेव्हा त्या नकारात्मक गोष्टी बाहेर पडायला लागतात, आपलं लक्ष दुसरीकडे वेधायला लागतात. पण आपण सजग राहून आपलं मन जरी तिथे धावत असेल तरी त्याला बरोबर. थोडं खेचायला पाहिजे. पण हं, वैशाली मॅम, तुम्ही आता जसं म्हणालात, की आपण हे करताना नको ते विचार समोर येत राहतात. येत राहतात. तर हे जे विचार कायम येतात, तर असं म्हटलं जातं, की आपण म्हणजे तिसऱ्या चक्र म्हणजे रूट चक्रपासून जी सुरुवात करतो, आपण आज्ञा चक्रावरती कॉन्सन्ट्रेट करावं. म्हणजे दोन्ही भुवयांच्या मध्ये. जेणेकरून तुमचं लक्ष एकत्र व्हायला, कॉन्सन्ट्रेट व्हायला मदत होते. पण हे करत असताना अनेक विचार येतात. जे तुम्ही आत्ता जसं म्हणालात, की नकारात्मक विचार पहिल्यांदा येतात आणि त्या विचारांची संख्या वाढत जाते. यावेळेला लक्ष विचलित होण्याची शक्यता जास्त असते. असतेच. त्यावेळेला मग कशा पद्धतीनं मंत्रांचं उच्चारण करावं, की जेणेकरून हे लक्ष त्या नकारात्मक विचारांना बाजूला सारून सकारात्मक विचारांकडे केंद्रित होईल. हे कशा पद्धतीनं आपण साध्य करू शकतो? गोंदवलेकर महाराजांनी खूप छान म्हटलंय. ते म्हटलंय की ते म्हणतात की आपल्या मनात काम, क्रोध इत्यादी नकारात्मक भावना घर करून राहिलेल्या असतात. जेव्हा आपण मंत्र म्हणायला लागतो, तेव्हा हं. त्या शक्तींनी जणू काही हे आपल्या मनातले भाडेकरू असतात असं ते म्हणतात. बरं. आपण जेव्हा साधना सुरू करतो जपाची किंवा नाम बरोबर. घ्यायला सुरुवात करतो, तेव्हा या भाडेकरूंना नोटीस जाते. आणि अच्छा. मग नोटीस गेल्यावर ते अर्थातच त्यांचा विरोध दर्शवणारच आणि म्हणून त्या येत असतात. पण त्यांच्याकडे आपण त्रयस्थपणे पाहायला पाहिलं. शिकावं बरं. आणि आपलं मन जरी धावत असेल त्या विचारांकडे, तरी मी म्हटलं तसं, की आपली थोडी जाणीव जागृत ठेवली, तर तर आपल्याला पुन्हा मंत्राकडे लक्ष केंद्रित करायचं आहे. असं करावं किंवा आपल्या मनःचक्षूंसमोर आपली जी इष्टदेवता आहे, जिचा बरोबर. मंत्र आपण म्हणतोय, तिची मूर्ती किंवा त्याचं काही प्रतीक असेल किंवा ओमसारखं प्रतीक, हे आपल्या डोळ्यासमोर आणावं किंवा मनःचक्षूंसमोर, की त्याचा उपयोग होतो. आणि याच्यासाठी आणखीन एक गोष्ट करता येते, की जपाला सुरुवात करण्यापूर्वी ओंकाराचा 3दा उच्चार करावा. बरं. ओम म्हटला, की त्याच्या कंपनाने म्हणजे तिथेही लक्ष द्यावं, की त्याची जी कंपनं अनुभवायला येतात, हं. तर त्यांनी मन खूप शांत होतं. आणि मग अच्छा. मन थोडं शांत झाल्यावर जर आपण मंत्र साधनेला सुरुवात केली, तर ती जास्ती प्रभावी होते. अच्छा. तर असे काही गोष्टी आहेत. बरं. आता असंही आहे, की सुरुवातीला साधारणपणे म्हणतात 108 वेळा जप जप करावा. करावा. जपाची जी माला असते त्याच्या पण 108 मणी मणी असतात. असतात. तर सुरुवातीला माला घेऊन मंत्र म्हणावा. कारण ते 108 मोजायचे कसे हे सगळे संभ्रम असतात. असतात. तर आता माला घेऊन आपण बरं. जप केला तर ते अधिक योग्य आहे. बरं. आता सुरुवातीला जेव्हा सवय नसते तेव्हा जपाचे 4 प्रकार सांगितले. तर पहिला बरं. आहे तो वाचिक जप. बरं. याचा अर्थ मोठ्यानी मंत्र म्हणायचा. बरं. हां, की समोरच्याला ऐकू जाईल ना जाईल अशा आवाजात थोडा मोठ्याने आणि आपल्याला हळू-हळू जमलं तर आपल्या श्वासाच्या लयीबरोबर जर तो जोडून घेतला, बरं. तर ते फार उत्तम. तर अच्छा. अशा रीतीने मंत्र म्हणावा ज्याला वाचिक जप बरोबर. म्हणतात. पण तुम्ही आता वाचिक जप म्हणताना पुन्हा माझा प्रश्न तिकडेच येतो, की आपण जप मोठ्यांदी म्हणजे ॲटलीस्ट थोड्याफार प्रमाणामध्ये तो जप म्हणतो आहोत. तर ते म्हणताना ती कंपनं तयार होतायत. तर त्या कंपनांनी उष्णता एकतर शरीरातली वाढते आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुमचं जसं म्हणालात डोकं दुखतं. तर जेव्हा जपाची आपण सुरुवात करतो, तेव्हा त्या जपाला आपण दुसऱ्या कुठल्या जपानी सप्रेस करतो का? किंवा त्याला असं आपण असं नाही होत असं ना? काही होत नाही आणि 108 वेळा एखादा मंत्र म्हणून एवढी उष्णता नाही निर्माण होत. तुम्ही जर बरं. एकटेच म्हणत असाल आणि मी जे म्हटलं ना, की थोडं शीर्ष वेदना वाटू शकते कारण आपण सवय नसते आपल्याला भ्रूमध्याकडे लक्ष केंद्रित हं. करायची. त्यामुळे सुरुवातीला हा प्रयोग करायला पाहिजे असं पण नाही. पण बरोबर. असं सांगितलं गेलेलं आहे, की नासिकाग्र म्हणजे नाकाच्या शेंड्यावर किंवा भुवईच्या मध्ये आपलं लक्ष केंद्रित केंद्रित. करावं. बरं. कारण ते इकडे-तिकडे जाऊ नये एवढाच त्याच्यातला उद्देश असतो. तर सुरुवातीला वाचिक जप करणं हे केव्हाही चांगलं. अच्छा. जेव्हा तो चांगला जमायला लागेल, तेव्हा उपांशू म्हणजे पुटपुटल्याप्रमाणे जप करणं, बरं. की अगदी मंद आवाजात जो आपल्याला ऐकू येईल, पण समोरच्याला ऐकू जाणार नाही, ज्याच्यात ओठांची हालचाल अर्थातच होते. बरं. तर अशा रीतीने जप करता येईल, ही पुढची अवस्था आहे. आणि त्याच्यानंतर मानसिक जप हा अच्छा. अतिशय उत्तम. पण होतं काय मन मन आपलं खूप वेगवान आहे. मनात बरोबर. खूप वेगाने विचार येत असतात. तर जप मानसिक करताना सुद्धा एक शब्द जपातला किंवा मंत्रातला म्हटला जातोय ना, हे पाहायला पाहिजे.
नाहीतर काय होतं, भरभर भरभर शब्द म्हटले म्हटले. जातील, काही शब्द गाळले जातात अशामध्ये. बर. पण मानसिक जप अतिशय उत्तम, कारण त्यासाठी मनाची अधिक एकाग्रता लागते अच्छा. आणि त्यामुळे अर्थातच खूप सकारात्मक परिणाम त्यातनं होतं. दिसतात. असंही म्हटलेलं आहे की त्यांनी अधिक आपले मन शांत होतं आणि मेंदूही अधिक विकसित होतो. कारण मी म्हटलं तसं कॉन्सन्ट्रेशन वाढतं, मग बरं. ग्रहण शक्ती वाढते. बर. जितक्या चांगल्या रीतीने ग्रहण करू शकू हळूहळू जितकं आपलं लक्ष अधिक केंद्रित व्हायला लागतं, तितकी आपली धारणा शक्ती म्हणजे लक्षात ठेवण्याची स्मरणशक्ती ही पण वाढीस लागते. तर बर. हे सगळे परिणाम पण मानसिक जपात हे लक्षात घेतलं पाहिजे की प्रत्येक शब्द उच्चारला जातोय ना, त्याचा अर्थ अच्छा. आपण लक्षात घेतोय ना, बर. हेही महत्वाचं आहे. त्यामुळे अच्छा. इतकं सोपं नाहीये, बरोबर. पण सरावाने येतं, म्हणजे बर. अशक्य नाहीये. हे सरावाने घडू शकतं. आता तुम्ही जे म्हणालात की मगाशी आपण म्हणालात की वाचिक पद्धतीनं त्याचं उच्चारण करावं. मंत्राचं उच्चारण करताना काही मंत्र हे खूप छोटे पण आहेत, पण काही मंत्र हे खूप मोठे आहेत. तर मुळात ह्यातला प्रश्न असा माझा पडतो की काही मंत्र छोटे का आहेत, मोठे का आहेत? मग मंत्रांचे प्रकार कुठले? कारण मंत्रामध्येही म्हणजे बीजमंत्र किंवा असे अनेक मंत्र कसं होतं कानावर पडताना तेवढेच शब्द पडतात, हो. पण त्यातला मूळ उच्चार माहिती नसतो, मूळ अर्थ माहिती नसतो आणि प्रकारही माहिती नसतो. त्यामुळे तो कशाही पद्धतीनं उच्चारला गेला तर त्याचे इफेक्टपेक्षा साइड इफेक्ट होण्याचेही काही चान्सेस असतात का? आता मंत्रांचे विविध प्रकार आहेत. बर. त्याच्यामध्ये आपण ते प्रकार पाहू आणि त्यानुसार आपल्याला त्याचं वेगळेपण काय आहे बर. आणि ह्या सगळ्या गोष्टी कळतील. अ, वेगवेगळ्या निकषांवर हे मंत्रांचे प्रकार केलेले आहेत. बर. तर पहिला निकष आहे की साहित्यानुसार, तर वैदिक साहित्यातले मंत्र, वैदिक मंत्र हे वैदिक साहित्यातून बर. आलेले आहेत. आता या मंत्रांचं वैशिष्ट्य असं आहे की वैदिक साहित्यातल्या मंत्रांना स्वर आहेत. हे बर. म्हणजे गाण्यातले सारेगमपधनी हे स्वर नाहीत. बर. तर उदात्त, अनुदात्त, स्वरित असे 3 ते स्वर आहेत. बर. तर अनुदात्त म्हणजे थोडं खालच्या स्वरात, उदात्त म्हणजे आपण नेहमी बोलतो तसं आणि स्वरित हे थोडं उंच. तर प्रत्येक अक्षराला स्वर असतो आणि त्यानुसार हे मंत्र म्हटले तर त्याचा पूर्ण प्रभाव किंवा त्याचं पूर्ण फळ मिळतं. तर अच्छा. वैदिक मंत्र हे स्वरांसहितच म्हटले पाहिजे. बर. अलीकडे आपल्याला दिसतं की वैदिक मंत्रांना गाण्याची जोड जोड दिली दिली जाते, जाते. ती कधीच देऊ नये. बर. की त्याच्याबरोबर तबला आणि बासरी, सतार हे असं नाही. वैदिक मंत्र हे त्या स्वरांसहित म्हणजे सस्वरच म्हणायला पाहिजे. बर. आता तरीही असं आहे की हे शिकायला मिळणं, कोणाकडनं शिकणार अशा समस्या असतात. तर हे मंत्र असेही म्हटले तरी त्याचं मग पूर्ण फळ मिळेल असं नाही. बर. त्यांनी काहीही वाईट नक्कीच होणार नाही. कुठलाही मंत्र हा आपल्याला सकारात्मक शक्तीच देतो. कारण अच्छा. तो चांगल्यासाठी ते शुभमंत्रच आहेत. बर. पण वैदिक मंत्र सस्वर म्हटले तर त्याचं फळ फळ पूर्ण जास्त मिळेल. मिळतं. ते सस्वर नाही म्हटले तर फळ मिळणार नाही असं नाही, पण कमी मिळेल. बर. आता दुसरे आहेत ते पौराणिक मंत्र, की जे पुराण साहित्य किंवा वैदिक साहित्यानंतर जी पुराणं रचली गेलेत त्याच्यामधनं आलेले आहेत. या मंत्रांना स्वर नाही आहेत. जसे ओम नमः शिवाय सारखे मंत्र, की जे कुणीही म्हणू म्हणू शकतो, शकतं. जे बर. म्हणायला सोपे आहेत आणि विविध इष्टदेवतांचे वेगवेगळे मंत्र आपल्याला माहीत आहेत. तर ते बर. आपण म्हणू शकतो. आता हा एक निकष झाला. आता या व्यतिरिक्त काही मंत्र हे गुरुमंत्र. मगाशी निर्देश आला होता, की सद्गुरू म्हणजे अध्यात्मातले गुरु हे हम्म. आपल्या शिष्याचा स्वभाव, त्याची प्रगती, त्याची मनोधारणा या अनेक गोष्टींचा विचार करून त्या शिष्याला उपकारक असेल, बर. त्याची आत्मोन्नती करेल असा मंत्र देतात. बर. आता हा मंत्र शिष्याने गुप्त ठेवायचा असतो. तो काही सगळ्यांना त्यांनी बर. सांगायचा नसतो, कारण तो फक्त त्याची सगळी स्वभाव रचना आणि त्याची प्रगती अच्छा. ठरवून दिलेला असतो बर. आणि हा गुरुनी सांगितल्याप्रमाणे त्याची साधना करणं अच्छा. हे अपेक्षित असतं. काही मंत्र हे वैश्विक मंत्र आहेत. बर. साधारणपणे असं आहे की मंत्रामध्ये जितकी अक्षरं असतात तितके लक्ष वेळा त्याचा जप झाला की तो मंत्र त्या साधकासाठी सिद्ध होतो. पण अच्छा. गायत्री मंत्र, महामृत्युंजय मंत्र हे मंत्र असे आहेत की आज हजारो वर्ष त्यांचं पठण भारतामध्ये होत आहे आणि बरोबर. त्यामुळे ते सिद्ध मंत्र आहेत. ते वैश्विक मंत्र आहेत आणि बर. त्यांचं पठण आपल्याला भारतभर आजही होतं असं दिसतं. बर. आता काही मंत्र हे त्यांना बीज मंत्र म्हणतात.
हे साधारणपणे एकवर्णात्मक असतात. एकच अक्षर त्याच्यात असतं. म्हणजे बर. रम, वम किंवा ह्रीम, क्लीम असे जे हम्म. ऐम असे जे मंत्र आहेत, एकच त्याच्यात वर्ण असतो. बीज म्हणजे बी. तर बीपासून जसा वृक्ष फोफावतो, तसा बीज मंत्रांपासून हे मंत्रशास्त्र सगळं अच्छा. पल्लवित झालेलं आहे. तर असे हे बीज मंत्र आहेत. ओंकार हा बीज मंत्र आहे. बर. आणि असं म्हणतात की ओंकारातनं इतर बीज मंत्र आणि इतर मंत्र हे पुढे आलेले पुढे आहेत. आले. हे अतिशय शक्तिशाली मंत्र असतात. ज्या देवतेचा तो बीज मंत्र असतो, त्या देवतेची जणू सामर्थ्य त्या मंत्रामध्ये असतं. म्हणून तो मंत्र म्हटला की अर्थातच त्या देवतेचा अनुग्रह होतो किंवा बर. शक्ती प्राप्त होते आपल्याला. मात्र अधिकारी व्यक्तीकडनं समजून, पुन्हा मी म्हटलं तसं की बरोबर. आपल्याला जो उपकारक आपल्या प्रकृतीला आहे असा मंत्र म्हणणं, बरोबर. याविषयी मार्गदर्शन घेऊन हा मंत्र म्हटलेला बर. जास्त योग्य. आता आणखीन 2 प्रकार होतात मंत्रांचे, बर. की ध्वनी प्रधान आणि शब्द प्रधान. आता बर. हे बीज मंत्र आहेत, तर ते ध्वनी प्रधान आहेत, की ते एकवर्णात्मकच आहेत. तर त्याला असा खूप मोठा अर्थ आहे असं नाही. ते विशिष्ट देवतेचं प्रतीक म्हणून येतं. मग जसं प्रत्येक, ऐम मी हां. एकच मिनिट तुम्हाला हे करते, की प्रत्येक, जसं तुम्ही म्हणालात की प्रत्येक देवतेचं आहे, तर त्या देवतेच्या अनुसरून त्या देवतेचे बीजमंत्र ठरलेले आहेत का? हां, म्हणजे आता ऐम हा आत्ता नवरात्र चालू आहे, तर महासरस्वती, महालक्ष्मी आणि महाकाली यांची उपासना ह्या 9 बरोबर. दिवसात होते. हं. तर ऐम हा महासरस्वतीचा मंत्र आहे, बर. गम गणपतीचा आहे. बर. तर असे हे मंत्र आहेत, अच्छा. बीज मंत्र. पण ह्याच्यामध्ये ध्वनीला खूप महत्त्व असतं. अच्छा. आणि मी म्हटलं तसं की शक्तिशाली असतात मंत्र, म्हणून हा मंत्र म्हटला जातो. त्याने जी कंपनं निर्माण होतात, ती शरीरातली विशिष्ट केंद्र म्हणा किंवा शरीरातल्या विशिष्ट आपल्या शक्ती किंवा शरीरशुद्धी यासाठी उपकारक असतात. याला अर्थापेक्षा ह्याच्या ध्वनीला महत्त्व असतं. काही अच्छा. मंत्र आहेत ते अर्थप्रधान आहेत, की त्या हं. मंत्रात अर्थाला पण तितकंच महत्त्व आहे महत्व. ध्वनीपेक्षा. आणि त्यामुळे ते मोठे असतात मंत्र, एकाक्षर मंत्र किंवा एकवर्णात्मक नसतात. आणि म्हणून ते म्हणताना अर्थ लक्षात घेऊन तो मंत्र म्हणणं अच्छा. हे योग्य ठरतं, कारण त्याच्यात अर्थ मुख्य आहे. बर. तर असे मंत्राचे एक मी सर्वसाधारण प्रकार आहेत ते सांगितले. खरं बर. सांगायचं तर मंत्रशास्त्र खूप गहन आहे. याच्यावर बोलावं तितकं थोडं आहे. कमी. पण ही एक ओळख आहे फक्त बरोबर. मंत्रांची आता ह्या बरोबर. पॉडकास्टमध्ये. आणि या दृष्टीने हे जे मंत्राचे प्रकार आहेत ते मी आता आपल्याला सांगितले. मंत्र पठण म्हणजे आता सध्या मंत्रांवरतीही संशोधन सुरू आहे, की मंत्र पठण केल्यामुळे तुमच्या शरीराचा समतोल राखला जातो आणि त्याच्यावरती जे रिसर्च चालू आहेत, की मन एकाग्र करणं याच्यासाठी मंत्रांचं सगळ्यात जास्त महत्त्व आहे. तर हे संशोधन सुरू आहे आणि ते कशा पद्धतीनं आहे, किंवा ह्याचे काही तुम्हाला रिसर्चमधनं काही अनुभव आलेत का? किंवा तुम्हाला काही ह्याचे संशोधन केलेले काही प्रयोग माहिती आहेत का? मी स्वतः मंत्रांच्या बाबतीत असं संशोधन केलेलं नाही. बरं. आज आपण विज्ञान युगात राहतो आणि सगळ्या गोष्टी संशोधन नाहीतर प्रयोगशाळेत सिद्ध झाल्यावरच आपण त्या मान्य करतो. बरं. खरं सांगायचं झालं तर मंत्र साधनेचे जे काही परिणाम आहेत ते खूप व्यक्तिनिष्ठ आहेत. म्हणजे एकच मंत्र जरी 10 व्यक्तींनी म्हटला तरी त्याला मिळणारे त्याचे लाभ हे वेगवेगळे असू शकतात किंवा कमी जास्त असू शकतात. तर ही खूप व्यक्तिनिष्ठ गोष्ट आहे आणि त्या अनुभवांचं आज जसं सगळ्या गोष्टींचं मापन होतं, सगळ्या गोष्टींचं मेजरमेंट काढलं जातं, बरोबर. तसं करता येणार नाही ह्या अनुभवांचं. पण तरीही काही प्रयोग वेगवेगळ्या संस्थांनी केलेले आहेत आणि ते विशेषेकरून गायत्री मंत्र आणि अच्छा. ओंकार हा जो बीजमंत्र आहे तो खूप प्रसिद्ध आहे. आपल्याला माहितीच आहे की म्हणजे बीजमंत्र जरी एखादा म्हणायचा असेल तरी त्याच्या आधी ओम लावला जातो. ही बरोबर. पद्धतच आहे की कुठल्याही मंत्राच्या आधी ओम लावणं ही बरं. पद्धतच आहे. हं. ओमनीच सुरू सुरू होतो. होतो. कुठलाही मंत्र तुम्ही हं. बघा, ओम नमः शिवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा हं. ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यम गायत्री मंत्र आहे. हं? किंवा ओम ओम ऐं त्रम. नमः, बरोबर. कुठलाही मंत्र तुम्ही हं. घ्या. तर ओंकार आणि गायत्री मंत्र ह्याच्याविषयी संशोधनं काही संस्थांनी केलेली आहेत. बरं. त्यातली एक संस्था की अगदी सुरुवातीला त्यांनी हे जे संशोधन केलं ते कैवल्यधाम म्हणून जी लोणावळ्याची संस्था आहे तिथे त्यांनी संशोधन केलं. पोलीस प्रशिक्षणा खंडाळ्याला जे होतं त्याच्यात त्यांनी 17-17-17 असे 3 गट केले होते. बरं. एका गटाला ओंकार साधना करायला सांगितली, एकाला गायत्री मंत्राची उपासना आणि एका गटाला हे दोन्हीपैकी काहीच करायचं नव्हतं. बरं. आणि रोज 30 मिनिटं
असं 40 दिवस त्यांनी ह्या 3 गटांना हे सांगितलं होतं. आणि मग लक्षात आलं, की ज्या गटांनी ही साधना केली, तर त्यांचा रक्तदाब आणि हृदयाचे ठोके किंवा हृदयगती ही हां. नियंत्रित झालेली दिसली बरं. आणि उर्वरित गटात तशी ती नाही दिसली. अच्छा. किंवा एस व्यास ही बंगलोरची जी संस्था आहे, बरोबर. स्वामी विवेकानंद योग अनुसंधान संस्था, येस. तर त्यांनी शालेय मुलांवर गायत्री मंत्राचा हा असा जेव्हा प्रयोग केला किंवा त्यांच्याकडनं हे म्हणून घेतला, तर त्यांनाही लक्षात आलं की मुलांची सर्वांगीण प्रगती म्हणजे एक मन शांत असणं होणं, चित्त एकाग्र अधिक व्हायला लागणं, तर अच्छा. ही अशी प्रगती त्यांच्यातही दिसून आली. आता तिसरा असा प्रयोग म्हणजे ठाण्याला घंटाळी मित्रमंडळ म्हणून संस्था आहे हं. आणि योग संस्था आहे ही. त्यांनी योगांकुर नावाचा एक प्रकल्प केला होता. डॉक्टर उल्का नातू यांच्या नेतृत्वाखाली तो सगळा प्रकल्प हाताळला गेला आणि तिथे गर्भवती महिलांवर ओंकार साधना आणि योग साधनेचे काय परिणाम होतात हे त्यांनी पाहिलं. आणि 1 महिन्याचा अवधी त्यांनी घेतला होता. 1 महिन्याच्या आधी कलर डॉपलर सोनोग्राफी केली गेली. मग योग साधना ज्याच्यात मंत्र साधना विशेष करून ओंकाराचं उच्चारण आणि ओंकार ऐकणे ह्या दोन्ही गोष्टी होत्या. आणि 1 महिन्यानी जेव्हा पुन्हा ह्या कलर डॉपलर सोनोग्राफी केली गेली त्या गटाची, तेव्हा असं दिसून आलं की गर्भाशयाकडे जाणारा रक्तप्रवाह अधिक वाढला होता बरं. किंवा 8व्या महिन्यानंतर गर्भाशयाकडे जाणाऱ्या रक्तवाहिनीत ज्यांच्या अडथळा होता, अशा महिलांपैकी 50% अधिक महिलांमध्ये हा अडथळा दूर झालेला होता. बाळाचं बात है! वजन चांगलं वाढलं होतं. त्यांनी एक प्रयोग असाही केला की सोनोग्राफी करायची, नंतर 1 तास त्यांनी साधना आणि ओंकारोपासना अशी घेतली करायची. आणि नंतर लगेच पुन्हा सोनोग्राफी केली. तर असं झालं की बाळ खूप शांत म्हणजे हो. गर्भ खूप शांत झाला होता. तर असे खूप सकारात्मक परिणाम ह्याचे दिसून आले. आणि इमोटो नावाचे एक जपानी शास्त्रज्ञ आहेत. तर त्यांनी असा एक प्रयोग केला होता की अ, पाण्याचं पात्र 2 भरून ठेवली होती आणि एका पात्राच्या समोर त्यांनी वेगवेगळ्या धर्मातले चांगले-चांगले मंत्र म्हणले. कारण प्रत्येक धर्मात मंत्र आहेत. मंत्र. सगळ्यांनाच सकारात्मकता हवी आहे. आणि असे सिद्ध होऊन गेले की ज्यांनी हे मंत्र निर्माण केले किंवा त्यांना ते ध्यानावस्थेत दिसले. तर त्यांनी एका पाण्याच्या भांड्यासमोर हे असे मंत्र म्हटले, शुभ मंत्र, आणि बरं. दुसऱ्या पाण्याच्या भांड्यासमोर त्यांनी अपशब्द म्हटले. हे पाणी गोठवून त्याचा रेणू जेव्हा तपासला, तेव्हा ज्या भांड्याच्या समोर मंत्र म्हटले होते, त्या रेणूमध्ये सुंदर रांगोळीसारखी रचना निर्माण झाली होती अच्छा. आणि जिथे अपशब्द म्हटले होते, तिथे ती रचना विस्कळीत दिसली. बरं. आता आपण लक्षात घेतलं पाहिजे की आपल्या शरीरात 70% पाणी आहे. पाणी. तर म्हणजे ह्या सकारात्मक मंत्रांच्या कंपनाने आपल्या शरीरामध्ये आपोआप संतुलन निर्माण होईल. तर बरोबर. असं आहे हे काही प्रयोग ह्या मंत्रांचे झाले आहेत. आणि एक सर्वसाधारण बघितलं ना, तर आपल्याला लक्षात येतं की आपलं आत्ताचं जीवन फार गुंतागुंतीचं आहे. अगदी. म्हणजे इतकी धावपळ आहे, अनेक आघाड्यांवर आपण झटतोय, कामं बरोबर. करतोय आणि ह्यामध्ये मनःशांती आपली ढळली आहे. आपण म्हणतो की प्रगती केली आहे, पण ही प्रगती बाह्य आहे. म्हणजे तंत्रज्ञान बदललंय, नवनवीन यंत्र तयार तयार होत आहे, झालं. पण जीवन जगण्याचं तंत्र अजून आपण ते. गमावतोय. अगदी. आणि इथे मंत्र हं. हा एक प्रभावी उपाय आहे, असं मला वाटतं. कारण स्वाभाविक आहे, आपण मंत्र म्हणतो तेव्हा ह्या कंपनांनी, मी म्हटलं तसं, वेगळं. जेव्हा शरीराचं संतुलन होतं, शांतपणा येतो मनाला. मन शांत झालं ना, की विचारशक्ती आपली नक्कीच वाढते. योग्य काय, अयोग्य काय, काय करू नये, म्हणजे विवेकशक्ती आपण ज्याला ते म्हणतो, म्हणतो ती वाढीस जागृत. लागली, की आपले हं. डिसिजन सहसा चुकत नाहीत. आपले निर्णय बरोबर. हे योग्य होतात आणि अगदी. मग त्याचा फायदा आपल्याला दिसून येतो. म्हणजे नित्य जीवनात, म्हणजे बरोबर. अगदी ह्याच्यावर काही आता संशोधन नाही केलेलं, पण हे आपलंच आपल्याला आपल्याला जाणवतं. जाणवू शकतं आणि त्या पलीकडे जाऊन आपलं मन शांत आपण करू शकतो. कठीण प्रसंगात मनाला आवर घालून आपल्या बुद्धीनी रॅशनली कामं अधिक चांगली करू करू शकतो, पण ती शकतो. सवय होते आपल्याला. बरोबर. पण आता तुम्ही जसं म्हणालात, की मंत्रांमुळे आपल्याला सकारात्मक फायदे होतात. पण आता रोजचं जीवन हे मुंबईकरांचं तर रोजचं जीवन हे लोकलमध्ये पार पडतं. लोकलमधनं जात असताना किंवा घरी गेल्यानंतर बाबा एक 10 मिनिटं मला शांत बसायचं आहे.
तर हे जेव्हा शांत बसायचं ठरतं त्यावेळेला मी साधारण एक सर्वसामान्य व्यक्ती म्हणून कुठले महत्त्वाचे असे मंत्र म्हटले पाहिजेत की जे रोजच्या जीवनात आहेत. कारण की म्हणताना प्रश्न असा होतो की काय, अरे मी हा मंत्र चुकीचा म्हटला तर आता मला ना ह्याचं काहीतरी नक्की निगेटिव्ह हे होणार आहे आणि मग नाही आपण मग चुकीचा म्हटला, मग आपण त्यातनं काहीतरी वेगळं तयार होतं. सो हे होत असताना जेव्हा सगळ्यात महत्त्वाची गरज पडते की एक गुरु नाहीये आणि गुरु विना एक छोटं ज्ञान असं नाही मी म्हणणार, पण त्या गुरुपेक्षा एक आम्हाला कुठेतरी मार्गदर्शन तुम्ही असं करावं की कुठले बेसिक मंत्र आहेत की जे रोजच्या जीवनात म्हणून आम्हाला मनःशांती मिळू शकते. आता मी म्हटलं तसं की ओंकाराचं उच्चारण करावं. हे साधारणपणे, सर्वसाधारणपणे खरं तर ते शिकून घ्यावं चांगल्या पद्धतीने. पण एरवी म्हणताना 3 वेळा उच्चार केला, तर पहिल्या उच्चारात ओ लांबवलेला, मग थोडा कमी. दुसऱ्या ह्याच्यात ओ आणि म हे हं. दोन्ही सारख्या प्रमाणात आणि तिसऱ्या ह्याच्यात मकारावर मकार लांबवलेला असा अच्छा. उच्चार आणि चौथा उच्चार मनातल्या मनात करावा. पहिल्या 3 बरं. उच्चारात पण पहिला थोडा मोठ्याने केला, तर दुसरा कमी आवाजात, तिसरा पुटपुटल्यासारखा, चौथा मनातल्या मनात करावा. मनातल्या मनात केलेला ओंकार खूप उपयुक्त असतो. अच्छा. आणि मग तुमची जी कोणी इष्टदेवता असेल, म्हणजे शिवाचे भक्त असाल तर ओम नमः शिवाय हा मंत्र, बरं. किंवा कृष्णाचे भक्त असाल तर ओम नमो भगवते वासुदेवाय, रामाचे भक्त असाल तर श्रीराम जय राम जय जय राम हा मंत्र आहे. आणि फक्त मंत्रच नाही तर काही श्लोक पण खूप छान आहेत. म्हणजे आता नवरात्र सुरू आहे तर बरोबर. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते हा मंत्र मंगल व्हावं, शुभ व्हावं ह्यासाठी आहे. म्हणजे तो कधीही म्हणावा. आणि पहिली गोष्ट लक्षात ठेवावी की प्रत्येक मंत्र हा ह्याच्यामध्ये शुभ विचारच आहेत. आणि त्यामुळे बरोबर. कुठलाही मंत्र थोडा जरी मागे पुढे म्हणताना झाला, म्हणजे वैदिक मंत्र सोडा, पण हे जे पौराणिक मंत्र आहेत तर ते बरोबर. म्हणताना आणि त्याच्यात चुकण्यासारखं खरं काहीच नाहीये. म्हणजे ओम नमः शिवाय हे म्हणायला किती सोपं आहे. किंवा श्रीराम जय राम जय जय राम ह्यात तर रस्व दीर्घ सुद्धा नाहीये की मी रस्वचं दीर्घ उच्चारण केलं की बरोबर. दीर्घाचं रस्व केलं. कुठलाही मंत्र हा आपल्याला आपलं चांगलंच करतो, सकारात्मक शक्तीच आपल्याला देतो, यावर आपला दृढ विश्वास असला पाहिजे. बरोबर. आपण जी साधना करतो तर त्यावर आपला दृढ विश्वास असला पाहिजे की ही साधना मला सकारात्मक फळच देणार आहे. अच्छा. आणि हे दृढ धारण करून ह्या धारणेनेच आपण बरं. आपली साधना करावी. आणि मी म्हटलं तसं मन शांत होण्यासाठी अगदी ओंकार नाही म्हटला तरी 2 मिनिटं डोळे अर्धवून मिलितं किंवा डोळे मिटून शांत बसावं आणि आपल्याच थोडं मनाकडे बघावं तरी आपल्याला शांत वाटतं आणि मग मंत्र म्हणायला सुरुवात करावी. अ, असे मी आत्ता म्हटले तसे श्लोकही खूप चांगले आहेत. बरोबर. किंवा शरणागत दीनार्थ परित्राण परायणे सर्वस्यार्थी हरे देवी नारायणी नमोस्तुते. नमोस्तुते. हं. म्हणजे सगळी संकट दूर कर असं सांगणारा हा मंत्र आहे. सगळं मंगल कर असं सांगणारा हा मंत्र आहे. असा जर अर्थ असेल आणि हा अर्थ लक्षात घेतला बरं. तर इतके सकारात्मक विचार 108 वेळा जर आपल्या मनात आपण रुजवले तर का बरं नकारात्मक विचारांना जागा मिळेल. बरोबर. त्यामुळे सकारात्मकच परिणाम होणार. बरोबर. सध्याच्या धकाधकीच्या जीवनात आपण मंत्रोच्चार हे तितकेच गरजेचे आहेत. म्हणजे आपण मेडिटेशन करण्यासाठी जेव्हा एका जागेवर बसतो, तेव्हा तिथे जर तुम्ही मनातल्या मनात मंत्र म्हटले तर नकारात्मक विचारांची जागा आहे, सकारात्मक विचार नक्कीच घेतील. वैशाली मॅम, तुम्ही मला इकडे येऊन आज ऐन नवरात्रीमध्ये मंत्रोच्चाराचं खूप महत्त्व सांगितलं. मंत्र उच्चार केवळ तुमचे मन नाही, तर तनाचीही शांती आणि मनाचीही शांती याचा समन्वय साधतात. ही खूप महत्त्वाची आणि अत्यंत योग्य अशी उपयुक्त माहिती तुम्ही मला दिलीत. यासाठी महा MTV गप्पांतर्फे मी तुमचे मनापासून आभार मानते. धन्यवाद. धन्यवाद. तुम्ही मला बोलवलंत त्याबद्दल आणि नवरात्रीच्या सर्वांना शुभेच्छा. मंत्र म्हणजे काय? मंत्रांचे प्रकार कुठले? सर्वसामान्य आयुष्यात तुम्ही मंत्र कशा पद्धतीने उच्चारू शकता आणि या मंत्रांपासून तुम्हाला काय मिळू शकतं, हे सगळं आपण वैशाली मॅम यांच्याकडनं जाणून घेतलं. तुम्हाला हा पॉडकास्ट कसा वाटला हे आम्हाला जरूर कळवा आणि त्याचबरोबर कोणत्या कोणत्या विषयावरती पॉडकास्ट ऐकायला आवडतील हेही कमेंटमधनं जरूर कळवा. त्यासाठी महा MTV गप्पांना लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.